सर्वसाधारण आम्ही आता या 10 वर्षांमध्ये 600 ते 700 लग्न आम्ही जुळवलेले आहेत. आजकालच्या मुला-मुलींच्या ज्या अपेक्षा आहेत, ह्या तुम्हाला कशा वाटतात? पॅकेज पाहिजे किंवा गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. तर ग्रामीण वर्ग की शहरी वर्ग यातला अडचणीत लग्नाच्या बाबतीत येणारा अडचणीत कोणता वर्ग आहे? नवरा हवा आहे. त्यांना गावाकडे राहायचं नाही आहे. गावाकडे किती अगदी खेड जरी असेल किंवा जिथं अगदी सगळ्या सुखसोयी उपलब्ध असतील, तरीसुद्धा त्यांना खेड्यामध्ये राहायचं नाही आहे. कारण त्यांना वाटतं की खेड्यामध्ये आपली घुसमट होईल. खेडेगावातल्या पोरांची परिस्थिती वाईट आहे आणि शहरीतल्या नाही. शहरीचं सुद्धा तेच आहे. ज्याला जमीन अजिबातच नाही आहे, अर्धा एकर जमीन नाही आहे, 10 गुंठ जमीन नाही आहे, तर त्याला सुद्धा पोरी नकारच देतात. सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव सोमनाथ पाटील. माझं गाव कौलापूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. तर रोहित सर, मला तुम्ही आज तुमच्या सांगलीच्या ह्या पॉडकास्टमध्ये जे तुम्ही बोलवलं त्याबद्दल मला पहिल्यांदा तुमचं आभार मानायचे आहेत. तर जी माझी भाग्योदय वधूवर सूचक केंद्र संकल्पना जी आहे, ते आता जवळजवळ हे आता माझं 11वं वर्ष चालू आहे. तर पूर्वी मी गावाकडे असायचो त्यावेळेला माझं ज्योतिषचं प्रॅक्टिस होतं. ज्योतिषचं माझा कोर्स सांगलीमध्ये मी आमचे गुरु राजेंद्र सूर्यवंशी यांच्याकडे केला आणि ज्योतिषचं प्रॅक्टिस करायचं म्हणून मी इकडं इस्लामपूरमध्ये खरं तर आलो होतो. आल्यानंतर माझे मित्र, माझे पार्टनर, आमचे जयवंत शिंदे यांच्याशी माझी ओळख झाली. ते तिथं इस्लामपूरमध्ये आपल्या वेदवधूवर सूचक नावानं वधूवर सूचक केंद्र त्यांचं होतं. तर आम्ही दोघांनी एकत्रित येऊन ह्या भाग्योदय वधूवर सूचक केंद्र तसेच भाग्योदय ज्योतिष कार्यालय या दोन्हींची स्थापना आम्ही त्यावेळेला केली. आता गेले 10-11 वर्ष आमचं चांगल्या पद्धतीनं अगदी ऑफिस चालू आहे. की 10-11 वर्ष झालं तुम्ही वधूवर सेवा केंद्र चालवताय. म्हणजे बाबा पूर्वीच्या काळात काय अडचणी होत्या, आत्ताच्या काळात काय अडचणी आहेत? पूर्वीचा काळ कसा होता लग्नाच्या संदर्भातला आणि आत्ताचा काळ कसा होता ह्यातला थोडासा फरक? आता रोहित सर, अडचणींचा किंवा जो तुम्ही म्हणताय की फरक दोन्हींच्या ह्याच्यामध्ये, तर फरक ह्या 5 वर्षात पडलेला आहे. जसा कोरोना येऊन गेला, कोरोनाचा जो कालावधी येऊन गेला, त्याच्यापूर्वी एवढ्या अपेक्षा मुलींच्या पालकांच्या किंवा मुलांच्या सुद्धा एवढ्या अपेक्षा नव्हत्या. आता अपेक्षांची संख्या थोडीशी जास्त वाढलेली आहे. आता तुम्हाला 10-11 वर्षाचा अनुभव त्याच्यामध्ये आहे. 10-11 वर्ष झालं तुम्ही सेवा पण देताय. ह्या 10-11 वर्षाच्या कालावधीमध्ये किती लग्नाची जुळवणी तुम्ही केली? सर्वसाधारण आम्ही आता या 10 वर्षांमध्ये 600 ते 700 लग्न आम्ही जुळवलेले आहेत. तर मध्यस्थी वगैरे करून जी जुळवण्याची संख्या आहे ती आमची फार चांगली आहे. महिन्याला सरासरी 10-12 लग्न आम्ही जुळवतो. आजही गुण आणि पत्रिका बघून लग्न करावे का? आता याच्या संदर्भात रोहित सर जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की गुण पत्रिका मेलन हा जो विषय आहे, मी आता जवळजवळ 12-13 वर्ष मला झाली ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये मी प्रॅक्टिस करतोय. तर माझा अनुभव असा आहे की गुण आणि पत्रिका बघून लग्न कधीही करू नये आणि हा माझा अनुभव आहे. कारण मी बरीचशीच लग्न अशी आता बऱ्यापैकी आता आपण बघतोय तर गुण बघतात. आता लोक काय करतात, तर मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. तर त्या मोबाईलमधल्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं, बायोडाटा आलाय, त्याची तारीख वेळ बघायची, गुण बघायचे आणि गुण बघितले, गुण 18पेक्षा थोडेसे कमी दिसले, तिथं काहीतरी लिहिलेलं असतं, बाबा हे जुळत नाही आहे किंवा याला मंगळदोष आहे किंवा असं काहीतरी त्या ॲप्लिकेशनमध्ये आता रेडीमेड लिहिलेलं असतं. आणि चांगलं स्थळ असतं, अगदी पसंत पडलेलं असतं, जोडा शोभत असतो, नातेसंबंध जुळत असतात. तर या सगळ्या गोष्टींचा सारांश पाहता ते स्थळ तसं नाकारायला नाही पाहिजे, परंतु एखादा गुण कमी येतोय, 18 पेक्षा गुण कमी येत आहेत, 17 गुण येत आहेत, तर ते स्थळ सरळ नाकारलं जातं. तर ह्याच्यामुळं होतंय काय की जो पत्रिका हा विषय आहे, म्हणजे मुलाची पत्रिका असेल किंवा मुलीची पत्रिका असेल, ह्या पत्रिकांचं मेलन करणं गरजेचं असतं, जे कोणीही करत नाही आणि तो अवघड विषय आहे. फक्त जे काही ठराविक जे 8 गुणांचे जे टप्पे दिलेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मग ते तारा असेल, नाडी असेल, वश्य असेल, योनी गुण असतील, वैरवर्ग असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या दिलेल्या आहेत, तर या साच्यामध्ये बसवून ज्यावेळेला गुण बघितले जातात, तर ते चुकीच्या पद्धतीनं गुण बघितले जातात असं माझं मत आहे. कारण मी बऱ्याचशाच पत्रिका जिथं 30-30, 32-32 गुण जुळवून लग्न झालेले आहेत, त्याच्यामध्येच घटस्फोटाचं प्रमाण सध्या जास्त आहे. मग त्याचं कारण एक आहे की गुण तुम्ही मुलाचे आणि मुलीचे बघताय, पण घरच्यांचं काय?
बरीचशीच लग्न अशी आहेत की सासूच्या छळामुळं सून घरी जाते. तिथं गुणांचा संबंध आला कुठं? बरोबर. काही वेळेला असं होतं की मुलीच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचा योग आहे, तर त्याची पूर्वी जर काही त्यांनी शांती वगैरे घातली असेल किंवा कुंभविवाह विधी असेल, अर्कविवाह विधी मुलासाठी असेल, हे विधी जर आधी केले असतील, तरी पण घटस्फोटाचं प्रमाण कमी येऊ शकतं. पण तिथं गुण हा फॅक्टर महत्त्वाचा ठरत नाही. बरीचशीच लग्न अशी आहेत, जे गुण न बघता केलेले आहेत, ते अगदी चांगल्या पद्धतीनं आहेत. मी तर अशी काही लग्नांना मी स्वतः परवानगी दिली, जे मृत्यू षडाष्टक जिथं त्या गुणमेलन जे आपलं दाते पंचांगामध्ये जे आपलं दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पूर्ण क्रॉस दिलेला आहे. म्हणजे तिथं कुठलाही गुण येत नाही. अशी लग्न मी लोकांना सांगून सवरून, की बाबा हां, मृत्यू षडाष्टक जरी असेल, पत्रिका चांगल्या जुळतात. तुमचे स्वभाव किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटतायत किंवा मॅच होतायत, त्या पद्धतीने तुम्ही लग्न ते केलं पाहिजे. आणि जिथं अडचणी येणार आहेत, तो पार्ट फक्त त्यांना मी समजावून सांगितला, की ह्या विचारांमध्ये तुमची विभिन्नता येऊ शकते. ह्या-ह्या विषयावर तुम्ही विचार करताना थोडंसं सांभाळून करा किंवा चर्चा करताना सांभाळून करा. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आणि तशी पण बरीचशीच लग्न सक्सेस झालेली आहेत. त्याच्यामुळं गुण पाहून लग्न करणं हे आत्ताच्या ह्याच्यामध्ये पूर्ण चुकीचं आहे. आता त्याच्यामध्ये दुसरा एक अँगल आहे. तो फार महत्त्वाचा आहे. आता जर आपण बघितलं तर 1995च्या मागची जी मुलांच्या जन्मतारखा आहेत, त्याच्याबद्दल गोंधळ आहे. कारण ज्यावेळेला मी सुरुवातीला ज्यावेळेला ज्योतिषशास्त्र शिकायचो, त्यावेळेला समजा आता एखादा 85चा मुलगा आहे, 1985चा मुलगा आहे, लग्न होत नाहीये. तो काय करायचा, माझ्याकडे यायचा, "सोमनाथ, माझी जरा तारीख बदलायची आहे." तो काय करायचा, की तारीख मला बदलून मागायचा. हं, मग आता मला सांगा, 1985च्या मुलाची तारीख समजा मी 1989 केली का किंवा 1990 केली का, तर 95चं स्थळ त्याला आलेलं असते. 95च्या मुलीचं स्थळ त्याला आलेलं असतंय. मी काय करतोय, ती 85ची तारीख काय करतोय, म्हणजे मी नाही करत. इतर आता बऱ्याच ठिकाणी तो प्रकार चालू आहे आणि तो घडतोय. तर तो बायोडाटा 90चा केला जातो मुलाचा. आणि बायोडाटा 90चा केल्यानंतर मला सांगा, तिथं मग तुम्ही कुठल्या अँगलनं तुम्ही गुण बघताय? कारण मुलीच्या पालकांना जाताना बायोडाटा जातो 90चा. ॲक्चुअली तो आहे मुलगा 85चा. आणि गुण जुळवूनच तो बायोडाटा ज्यावेळेला जातोय, त्यावेळेला मग ते गुण बघण्याला अर्थ राहिला काय? शेवटी शुद्ध फसवणूक आहे. त्याच्यामुळं गुण बघू नका, हे माझं स्पष्ट मत त्यासाठी आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एक आहे, की 95च्या पूर्वी पोर्टेबल टीव्ही वगैरे हा जो प्रकार आहे, मोबाईल हा प्रकार नंतर आला, 2000 साली नंतर आला. तर टीव्ही किंवा आपले रेडिओवर बऱ्यापैकी लोकं टायमिंग लावायचे. त्यावेळेला जे घड्याळ असायचे ते कधी बंद पडायचे माहिती नसायचं किंवा ॲक्युरेट टायमिंग जे आहे, हे आपण कोणीही सांगू शकत नाही, की ॲट द टाईम त्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म झालेला आहे. कुठेतरी 10 मिनिटांचा, 20 मिनिटांचा फरक हा 100% असतो. मग जर तारखा आणि वेळा जर तुमच्या ॲक्युरेट नसतील, तर तुम्ही गुण बघून फायदा काय? तर ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये बघितल्या पाहिजेत. म्हणून गुण हा पार्ट हा पूर्णपणे चुकीचा आहे. त्याच्यामध्ये दुसरा एक विषय फार महत्त्वाचा आहे. समजा आता मुलीचं अ, गुण जमतायत, मुलाचे गुण जमतायत. परंतु मुलाची एखादी दशा आता खराब चालू आहे. म्हणजे थोडासा वाईट काळ मुलाचा आता चालू आहे. लग्न झाल्यानंतर तो वाईट काळ चालू झाला. तो मग 5 वर्षांचा असेल, 10 वर्षांचा असेल, तर त्या कालावधीपुरतं त्या मुलाला त्रास होणार आहे. तो आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, नोकरीखंड असेल, कुठल्याही पद्धतीमध्ये. कारण दशा ह्या 120 वर्षांच्या आपल्या कुंडलीमध्ये ज्या दशा दिलेल्या आहेत, तर त्या दशा काय करतात? दशा काम करतात. समजा मुलाची वाईट दशा चालू झाली, तर त्यावेळेला मुलगी काय म्हणणार, की ह्याने आम्हाला फसवलं. लग्न झालंय आणि ह्या मुलाला नोकरीच नाही. नोकरी तर याची त्या दशेमुळं, त्या वाईट त्याच्या ह्याच्यामुळं थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे. अशा वेळेला काय होतं, ताटातूट होते, घटस्फोट होतो. गुण जमलेले नसतात का? गुण तर जमलेले असतात. पण मुळामध्ये त्या मुलीने त्याच्याशी सोबत राहणं गरजेचं असतं. ते राहत नाहीत. मग ते गुण बघून फायदा काय? म्हणून गुण हा प्रकार शक्यतो आत्ताच्या घडीला पूर्णपणे वर्ज करणं, गुण बघायचीच नाहीत. फक्त स्वभाव, माणसं आणि जे तुमच्या मूळ प्रायोरिटीज आहेत. तुम्हाला जॉबवाला मुलगा हवा आहे किंवा तुम्हाला व्यावसायिक स्थळ हवं आहे किंवा तुम्हाला तुमच्या नातेसंबंधातलं स्थळ हवं आहे किंवा तुम्हाला मुलगा चांगला हवा आहे.
ह्या प्रायोरिटी तुम्ही ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये साच्यामध्ये बसवा. गुण हा पाठ तुम्ही शक्यतो अ, आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वांनीच तो टाळलेला फार चांगला. लव्ह मॅरेजला पालकांचा विरोध का असतो? आता लव्ह मॅरेजला विरोध असण्याचे कारण आहे, की समाज व्यवस्था जी आहे, ती आता आता मी काय एवढा मोठा नाही आहे. आता भारत स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाली. आपण बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेल्या संविधानाच्या ह्याच्यावर आपला हिंदू समाज सगळा चालतोय. तर ह्याच्यामध्ये लव्ह मॅरेजसाठी जातीची जी बंधनं आहेत, ती अजूनपर्यंत लोकं तोडायला तयार नाही आहेत. जातीचं बंधन जोपर्यंत तुटत नाही, तोपर्यंत लव्ह मॅरेजला परवानगी कुठलाच समाज देऊ शकत नाही. कारण जी पूर्वी लग्न लव्ह मॅरेज व्हायचे, आता लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढलं जास्त. कारण मुली शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर खंबीर असतात. त्याच्यामुळे ते निर्णय घ्यायला धाडस करतात आणि आता शासन सपोर्ट करतं. त्याच्यामुळं लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढलंय ठीक आहे. परंतु लव्ह मॅरेज पूर्वी टिकायची नाहीत. तो पण एक फार मोठा विषय व्हायचा. दुसरी गोष्ट किंमत. आता एखादा मराठा समाजाचा व्यक्ती आहे आणि त्याच्या मुलीनं जरा समजा कुठल्या दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न केलं, तर त्याची समाजामध्ये किंमत कमी होते. लोकं त्याला नावं ठेवतात. त्याच्यामुळं त्याला त्याची प्रतिष्ठा कमी झाल्यासारखं त्याला वाटतं. त्याच्यामुळं लोकं त्या लव्ह मॅरेजसाठी विरोधक असतात. आता सध्याची परिस्थिती जर विचार केला, तर कुठल्याच पालकानं जर मुलीचं कुठल्या मुलावर प्रेम असेल किंवा मुलाचं कुठल्या मुलीवर प्रेम असेल, तर शक्यतो लव्ह मॅरेजला नकार देऊ नका. हे माझं स्पष्ट मत आहे. आजच्या काळात जर बघायला गेले, कितीतरी सुशिक्षित मुलं आहेत, चांगले नोकऱ्या आहेत, हं. तरी सुद्धा ती लोकं लग्नासाठी संघर्ष करतात. ह्याचं मुख्य कारण काय आहे? आता रोहित सर जर बघायचं म्हटलं, म्हणजे आता माझ्याकडे बरीचशीच अशी मुलं आहेत. माझ्याकडे आता एक उदाहरणादाखल सांगतोय. एक हं, हं. 1984चा मुलगा आहे. अतिशय हँडसम, उंचापुरा, भरपूर शिक्षण झालेला मुलगा आहे. आपल्या इस्लामपूरमध्येच आहे. मी काय आता नाव सांगत नाही. परंतु गेले माझ्याकडं 6 वर्ष झालं त्याचा बायोडाटा आहे. वर्षाला तो रिन्यू करतो. वर्षाला माझ्या अकाउंटला पैसे पाठवतो. मी त्यांना स्थळं जशी माझ्याकडे उपलब्ध होतील तशी देतोय. होतंय काय, की काही ठराविक मुलं किंवा ठराविक मुली ह्या त्यांच्या तत्वांशी घट्ट अशा म्हणजे ॲक्सेप्टेबलच नाही, की बाबा नाही मी जी कॅटेगरी शंगितलेली आहे, की मला उंची मुलीची 5.5 फूट पाहिजे. मला उंची बरोबर मुलगी स्मार्टच पाहिजे. मला शोभणारीच मुलगी पाहिजे. नात्यात बसलीच पाहिजे. दुसरी गोष्ट तिचं शिक्षण ह्या एम-एस-सी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट जे आपण म्हणतो, बी-एस-सी वगैरे चालत नाही. बी-एस-सी, बी-ए, बी-कॉम नको. एम-एस-सीच्या पुढचं बी-एस-सी, मग ती बी-एड असो, केमिस्ट्री असो. म्हणजे ही जी एक काय म्हणतो आपण त्याला एक पद्धत जी लावून ठेवलेली आहे अपेक्षांची, त्या कॅटेगरीमध्ये बसणारच स्थळ मला पाहिजे. अदरवाईज मला स्थळ नको आणि तसं असेल तेवढंच मला स्थळ द्या. मग आता होतंय कसं, तशी स्थळं आम्ही देतोय, पण त्यातून सुद्धा ही जी तटलेली जी आहेत, म्हणजे 84, 85 किंवा आता या 90च्या मुली आहेत, 91च्या मुली आहेत, 92च्या मुली आहेत. ह्या अपेक्षांमुळं थोडीशी त्यांना पण अडचण होतीये आणि घरच्यांना पण अडचण होते, तो भाग वेगळाच. परंतु अ, त्याच्यामुळे त्यांना संघर्ष आता करावाच लागतोय आणि जोपर्यंत ते आता ॲडजस्ट करणार नाहीत, त्यांनी ज्यावेळेला ठरवतील, की आपण ॲडजस्ट करायचं आहे, त्यावेळेला त्यांचा संघर्ष थांबणारच आहे. सध्या तर ते संघर्ष करतायत. काही-काही वेळेस कसं होतं, मुलं-मुली बघायला जातात. पण एकदा नाकारलं, दुसऱ्यांदा नाकारलं, तिसऱ्यांदा नाकारलं. हं, ह्याच्यामुळं मुलांचा आत्मविश्वास खूप कमी होतो. हं. ही समस्या किती गंभीर आहे आजच्या काळामध्ये? सध्या आता स्थळ नाकारण्याचा जो ट्रेंड आहे, तो प्रत्यक्ष स्थळ बघायला जाऊन नाकारणं हा पद्धत आता थोडीशी दुरापास्त झाली. आता मोबाईलवर बायोडाटा आला, फोटो आला, की 5व्या मिनिटाला सांगितलं जातं, की हे स्थळ नको. त्याच्यामुळं जे प्रत्यक्ष स्थळ बघायला जाऊन जो आता वेळ आणि पैसा लोकं खर्च करतात, त्याच्यामुळं थोडंसं डिप्रेशन जास्त आलं असतं मुलांच्यामध्ये. पण आता तसा काही विषय राहिलेला नाही. कारण बायोडाटा बघायचा WhatsAppवर, फोटो बघायचा. फोटो बघितल्यानंतर समजा व्यवस्थित वाटलं तर त्याचं ते सोशल मीडिया कुठं आहे का ते जाऊन चेक करायचं. ह्या पद्धती थोड्याशा वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळं मुलं पण आता त्या गोष्टी गांभीर्यानं नाहीत घेत.
थोडंसं जो डिप्रेशनचा जो भाग आहे तो त्यांना कधी येतो की बाबा हा थोडंसं जास्त लांबायलाच लागलं तरच. पण एखादी मुलगी ते स्थळ नाकारते म्हणून मुलाला आता फारसं नाही डिप्रेशन येत. समाजाकडे बघायला गेलं तर एक मुख्य अडचण असते, म्हणजे त्याला आपण रिजेक्शनचं कारण सुद्धा म्हणतो. चांगली नोकरी आहे, पण घर नाही. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? तर आता हे बघा, घराच्या बाबतीत मी तुम्हाला एक सांगतो. माझ्याकडे एक अनुभव आहे तसा. एक आपल्या ह्या भागातलाच आपल्या वारणा कोडोली भागातला मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर. तर त्याला त्यावेळेला काहीतरी एक 9-10 लाखाचं पॅकेज. अतिशय स्मार्ट मुलगा. पुण्यामध्ये त्याचा फ्लॅट आहे. गावाकडे 2-3 एकर जमीन पण आहे. तर अनुभव एक सांगण्यासारखा असा तो अतिशय छान अनुभव आहे. लोकांच्या लक्षात येईल की बाबा आपण ज्या अपेक्षा ठेवतोय की गाडीच पाहिजे किंवा घरच पाहिजे किंवा घर असंच पाहिजे तसंच पाहिजे. तर जो मला आलेला अनुभव आहे तो चांगला अनुभव आहे आणि लोकांनी पण त्याच्यामध्ये ज्ञान घेऊ शकतात. तर मुलाचे वडील माझ्याकडे यायचे, मी त्यांना स्थळं द्यायचो. मुलगा चांगला असल्यामुळं, कॉम्प्युटर इंजिनियर असल्यामुळं आणि पुण्यामध्ये त्याचा फ्लॅट असल्यामुळं स्थळं त्याला पसंती पण भरपूर यायची मुलाला. मुलगा स्थळ बघायला जायचा. कधी मुलाकडून, कधी मुलीकडून नकार यायचे. तर एक स्थळ असं झालं, मुलगा-मुलगी पसंती झाली. मी स्वतः त्या बैठकीला हजर. मुलीच्या पालकांना पण मुलगा आवडला, मुलगीला पण मुलगा आवडला. त्यावेळेला मुलीला पॅकेज 12 लाखाचं होतं. मुलाचं पॅकेज 9 लाखाचं. तरी पण जोडा चांगला शोभतोय म्हटल्यानंतर आणि नातेसंबंध त्यांचे थोडेसे दुरून लागायचे. हे सगळं झालं. पण ज्यावेळेला मुलीचे पालक इकडे त्यांच्या गावी आले मुलाच्या घर वगैरे बघण्यासाठी, त्यावेळेला मात्र मुलीच्या पालकांनी त्या स्थळाला स्पष्ट नकार दिला. का तर त्यांचं घर साधं आहे. मग मी त्यांच्याशी बोललो तर मला मुलीचे पालक नाही म्हटले. पाटील साहेब म्हटले की मुलाला इथं घर नाही आहे. अहो पण मुलगा इथं राहणार नाही आहे सर. मुलगा पुण्यामध्ये राहणार आहे. तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि त्याचा स्वतःचा फ्लॅट पुण्यामध्ये आहे. आणि इकडं गावाकडे जे घर आहे ते साधं आहे, कारण आता त्यांच्या घरगुती थोडंसं वाटण्यांचा वगैरे विषय असल्यामुळं तो रखडलेला आहे. गावाकडे घर बांधणं. तर त्या मुलीच्या पालकांनी स्पष्टपणे त्या स्थळाला नकार दिला. तर थोडंसं आता हे ॲडजस्टमेंटचा विषय असतो, पण ते मुलीच्या पालकांनी त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. इतकं चांगलं स्थळ नाकारलं. आता त्या मुलाचं लग्न झालं. ॲक्च्युअली त्या पोराला पॅकेज होतं जवळजवळ 25 ते 30 लाखांचं पॅकेज होतं. पण ते मुलाच्या वडिलांनी लपवलं होतं, कारण त्यांना पॅकेजकडे बघून माझ्या मुलाला कुणी मुलगी द्यावी ही त्यांची अपेक्षाच नव्हती. आणि फार मोठी पार्टी होती. घराचीच बाजू त्यांची थोडीशी इकडची पडती होती. परंतु ज्या मुलीने ॲक्सेप्ट केलं त्यावेळेला त्या मुलीला 25 लाखाचं पॅकेज होतं. ज्या मुलीसोबत त्या मुलाचं लग्न झालं आणि त्यांनी 9 लाख पॅकेजवाला फक्त मुलगा पसंत पडलाय, मुलगा चांगला आहे म्हणून त्या मुलाशी लग्न केलं. तर असंही असतं. आता अपेक्षांमध्ये तो थोडासा फॅक्टर आहे की घर पाहिजेच. मंगळदोष म्हणजे नेमकं काय? रोहित सर, आता ज्योतिष शास्त्राच्या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर आता मंगळदोष हा या गुणमिलन किंवा हे स्थळ पाहण्यामध्ये फार मोठा फॅक्टर आहे. की मला बरेचसेच असे बायोडाटे येतात की बाबा माझ्या मुलाला मंगळ आहे आणि आम्हाला मंगळ असणारीच मुलगी हवी आहे, किंवा मुलीचे पालक पण म्हणतात की माझ्या मुलीला कडक मंगळ आहे आणि आम्हाला मंगळ असणाराच मुलगा हवा आहे. तर आता याच्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी आहेत. मंगळ दोष हा लग्नासाठी खरोखर अडथळा ठरतो. जो ठराविक पार्ट दिलेला आहे मंगळाचा, म्हणजे पत्रिकेमध्ये 12, 1, 4, 7, 8 ह्या घरांमध्ये जर मंगळ दिसत असेल, मुलाचे असेल किंवा मुलीचे असेल, तर ती मंगळ दोषाची पत्रिका सर्वसाधारण मांडली जाते. आता त्याच्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी आहेत, पण आपण त्या गोष्टींकडे नंतर वळू. आता जो मूळ मुद्दा आहे की मंगळ दोष आता मांडला पाहिजे का नाही मांडला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की मंगळ हा कुमार अवस्थेमध्ये काम करतो जास्त. म्हणजे वय वर्ष 15 ते वय वर्ष 25 हा जो कालावधी आहे. आता पूर्वी लग्न लवकर व्हायचे. 15, 16व्या, 17व्या, 18व्या किंवा 25 वर्षापर्यंत लग्न ही मुलांची मुलींची होत होती. आता काय झालंय, तर आता वयाचं दोघांचंही वय हे 25च्या पुढे चाललंय. अशा वेळेला काय होतंय,
मंगळ दोष असेल तर लग्नामध्ये अडथळे येऊ शकतात, की बाबा लग्न ठरता ठरता मोडतंय किंवा काहीतरी अडचणी येत आहेत किंवा पसंती येत नाहीये लवकर. ह्या अडचणी ठीक आहेत मंगळ दोषामुळं. पण मंगळ दोष हा पूर्वी पाहायला जायचा, की जीवावर बेतायचं लोकांच्या. कडक मंगळ असेल मुलाला, तर मुलीला ते घातदायक ठरायचं किंवा समजा मुलीला कडक मंगळ असेल, तर ते मुलाच्या जीवाला धोका असायचा. म्हणून तो विषय असायचा. पण तो वयोगटच जर संपला असेल 15 ते 25 हा जर वयोगट जर तुमचा संपला असेल, तर तो जीवाचा घात हा विषय तुम्ही डोक्यातून आतून काढूनच टाकला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण मंगळ शांती तसेच कुंभविवाह विधी आणि मुलासाठी अर्कविवाह विधी हे जर विधी केले असतील, तरी पण मंगळदोष बऱ्यापैकी नाहीसा होतो. त्याच्यामध्ये कडक मंगळ आणि सौम्य मंगळ हाही प्रकार आहे. कडक मंगळ असेल तर ठीक आहे, की बाबा सौम्य मंगळाची पत्रिका असावी, हा एक प्रकार. पण तिथं गुण बघण्याची आवश्यकता नाही. फक्त त्या पट्ट्यात मंगळ आहे का बघणे. पट्ट्यात म्हणजे काय, तर 12, 1, 4, 7 आणि 8 या घरामध्ये मंगळ असेल, बिनधास्त तुम्ही लग्न करू शकताय. आणि मंगळ दोषासंदर्भात जे छोटे छोटे 2 विधी आहेत, त्याला काय खर्च पण फार येत नाही आणि ते तुम्ही कुठल्याही नदीकाठी जाऊन चांगल्या भटजींच्या मार्फत ते करू शकताय. आजच्या काळामध्ये मुली स्वतःच्या करिअरबद्दल खूप जास्त सिरियस झालेत. लॉकडाऊन नंतर जे आपण बघायला गेलं तर, आणि तो सिरियसनेस असेल किंवा स्वतःला नोकरी असणं आणि दुसऱ्या म्हणजे होणाऱ्या जो मुलगा असणार आहे, त्याचा नवरा जो होणार आहे, त्याच्याकडनं केल्या जाणाऱ्या अपेक्षा ह्या कितपत रास्त आहेत? आता याच्याबद्दल माझं जर मत बघायचं म्हटलं तर पूर्वी 2000 सालाच्या पूर्वी जो काळ होता तो पुरुष प्रधान होता. आता आपला भारत देश हा स्त्री प्रधान होत चाललेला आहे. कारण मुलींना शिक्षण मोफत झाल्यामुळं सगळ्या मुली ह्या जवळजवळ उच्च शिक्षित होत चालल्या आहेत आणि मुलांना शिक्षणासाठी पैसा भरपूर खर्च करावा लागतो. तेवढी पात्रता आता पालकांची नसते. त्याच्यामुळं मुली पुढे जात आहेत आणि मुलं मागं राहत आहेत. त्याच्यामुळं उलट मुलींनीच हा विचार केला पाहिजे, की ठीक आहे बाबा, मुलगा आपल्याला शोभणारा, आपल्याला सांभाळून घेणारा, आपल्या मताशी सहमत राहणारा किंवा आपल्या विचारांशी जुळवून घेणारा मुलगा आहे. तर त्याच्या शिक्षणाकडं, त्याच्या करिअरकडं, त्याच्या पॅकेजकडे बघण्यापेक्षा आपण त्याला हे करू शकतोय आणि जे आपण मिळवणार आहे ते त्याचंच आहे. आणि ह्याच्यापूर्वी जो मुलगा मिळवायचा ते मुलीचंच असायचं ना. आता ठीक आहे ना, आता तुम्ही शिकलाय का तर तुम्हाला सोर्स मिळालेला आहे. तसाच जर सोर्स हाच मुलांना मिळाला तर मुलंही मागं राहणारे नाही आहेत आणि मुलांच्यावर ज्या जबाबदाऱ्या असतात त्या मुलींना नाही आहेत. हे पूर्वीपासून आहेतच. मग ती शेतीची कामं असतील किंवा इतर सामाजिक सगळे जे यंत्रणा आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये ज्या आपल्या कराव्या लागतात सामाजिक स्तरावर, तिथं पण मुलींचा रोल नसतो जास्त. त्याच्यामुळं मुलं थोडंसं शिक्षणामध्ये मागं राहतात. याचा अर्थ असा नाही की मुलं कर्तृत्ववान नसतात. तर ह्या मुलींनी थोडंसं काही गोष्टी लक्षात ठेवून केल्या पाहिजेत, की आपण शिक्षण आणि करिअर ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत. मुलगा व्यावसायिक असेल तरी पण स्वीकारला पाहिजे, तिथं शिक्षणाचा विषय येत नाही. आता काही मुलींच्या पालकांचं एक म्हणणं असतं, स्वतः त्या मुलाचा बॅकग्राऊंड चेक करतात, सगळ्या गोष्टी बघतात. त्यांचं एक स्टेटमेंट असते, की माझी मुलगी सुरक्षित पाहिजे. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता सुरक्षेबद्दल म्हणायचं झालं तर पूर्वी ठीक आहे, पूर्वी होतं थोडासा छळ वगैरे होणं किंवा ह्या गोष्टी होत्या किंवा हुंड्यासाठी थोडंसं त्रास देणं वगैरे ह्या गोष्टी पूर्वी होत्या. आता तो विषय फारसा राहिलेला नाही आहे. आता ज्या अडचणी जाणवत आहेत किंवा आता आपण व्हिडिओ काय बघतोय, की मुलीनं घरच्यांच्या पैशाच्या छळासाठी आत्महत्या केली वगैरे. त्याच्यामध्ये थोडेसे काही गोष्टी कन्फ्युजिंग आहेत. कारण इथं मुलींच्याच अपेक्षा अशा असतात, की मला हे पाहिजे, मला तमुक पाहिजे, अमुक पाहिजे. अशा वेळेला जर एखादा नवरा म्हणत असेल, की "बाबा तुला पाहिजे, माझ्याकडे आता नाही आहे. तुला पाहिजे तर तू तुझ्या घरच्यांच्याकडनं मागवून घे." हा काय छळाचा भाग होत नाही. त्याच्यामुळं सुरक्षितता उलट आता शासनाने कायदेच इतके कठोर केलेले आहेत, की मुलीच्या अंगाला हात लावताना सुद्धा स्वतः नवरा हा 10 वेळा विचार करतोय. त्याच्यामुळं थोडंसं उलट शासनानं अजून कायदे कडक करू देत, पण तेवढेच कायदे आपल्या मुलांच्या बाजूनं पण असावेत. तर ह्या गोष्टींवर पडदा पडू शकतो. जी सुरक्षितता हा जो विषय आहे,
सुरक्षितता ही मुलींना हे असतेच, कुठल्याही मुलींना ही सुरक्षितता आहेच. आजच्या या महाराष्ट्रामध्ये तरी किमान आहे. तो विषय काही फार मोठा नाही आहे. आता कुठेतरी एखादी घटना घडली तर त्याला आपण सगळं सामाजिक स्वरूप नाही ना देऊ शकत, की बाबा सगळेच हे खराब आहेत किंवा सगळीकडेच महिला सुरक्षित आहेत, असं नाही ना म्हणू शकत आपण. आंतरजातीय विवाह करावा की नाही करावा? रोहित सर, आता ह्या 10 वर्षामध्ये मी ज्यावेळेला आता काम करतोय, तर माझं वैयक्तिक मत असं आहे, की आंतरजातीय विवाह हे झाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त झाले पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक समाजानं पुढाकार पण घेतला पाहिजे. फक्त आंतरजातीय विवाह करताना ज्या 2-3 गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. एक तर स्थळ जे आपण शोधणार आहे, ते कुठल्याही जातीचं असू द्या. मी धर्माचं बोलत नाही. फक्त जातीचा विषय. ज्या आपल्या हिंदू धर्मामध्ये जाती आहेत, ह्या जातींच्या संदर्भात बोलतोय. कारण धर्म बदलला की त्याचं पूर्ण कल्चर बदलतं. त्याच्यामुळं आंतरधर्मीय लग्न हे चुकीचंच आहे आणि त्याच्याकडे कुणी न गेलेलं चांगलं. परंतु आंतरजातीय लग्न जर आपल्याला आपला समाज पुढे न्यायचा असेल किंवा आपलं कल्चर एकच आहे, जी पूर्णपणे जी संस्कृती आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असणारे जे सण आहेत किंवा सण करण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी फक्त विभागवार त्याच्यामध्ये थोडे-थोडे बदल आहेत. म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्र जर आपण बघितला, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही आंतरजातीय लग्न करू शकता. म्हणजे सांगलीतला मुलगा आहे आणि मुलगी कोल्हापूरची आहे आणि वेगळ्या जातीची आहे. तुम्ही बिनधास्त लग्न करा. काही अडचणी येत नाही. का तर कल्चरमध्ये फरक पडत नाही. कल्चरमध्ये बोलणं चालणं असेल किंवा आपली जी समाज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. कारण मी आता बाहेर राहतोय. माझ्याकडे आता जो कामगार वर्ग आहे तो वेगवेगळ्या जातींचा आहे. तर त्याच्यामध्ये मी बघतोय तर अगदी आमच्या सण किंवा जे आपण समाजामध्ये एकत्र येतोय तर तिथं कुठलाही भेदभाव किंवा वैचारिक जे आपण म्हणतो मतभेद असतात जातींमध्ये, तर ते कुठलंही स्वरूप आपल्याला जाणवत नाही. त्यामुळे जातीमध्ये आंतरजातीय लग्न ही व्हायलाच पाहिजेत आणि प्रत्येक समाजानं याच्यामध्ये पुढाकार घेतलाच पाहिजे. आता तुमचं स्वतःचं वधूवर सूचक केंद्र आहे. एखाद्याचं लग्न जुळवताना तुमची भूमिका ही किती महत्त्वाची भूमिका असते? लग्न जुळवण्यासंदर्भात आमची तशी भूमिका फार महत्त्वाची असते. कारण जो ग्राहक आहे, म्हणजे मुलाचे वडील असतील किंवा मुलीचे वडील असतील, ते आमच्याकडे एका विशिष्ट अपेक्षेनं पाहत असतात. तर त्यावेळेला वधूवर सूचकनं सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. आम्ही आज काम करत असताना ज्यावेळेला एखादं स्थळ दाखवतोय, तर स्वतः आम्ही त्या स्थळाची पडताळणी करत असतो. मुलीच्या पालकांना ज्यावेळेला आम्हाला एखाद्या मुलाचं स्थळ दाखवायचं असेल, तर स्वतः जोपर्यंत आम्ही त्या मुलाची पडताळणी पूर्णपणे करत नाही आणि आम्हाला वाटत नाही, की हां, हे स्थळ तुमच्या मुलीसाठी किंवा मुलासाठी योग्य आहे, तोपर्यंत आम्ही पुढे जात नाही. त्याच्यामुळं आमची भूमिका ही 100% आता महत्त्वाची आहे आणि बऱ्यापैकी जे आता आपल्या भागातले वधूवर सूचक आहेत, हे ते चांगल्या पद्धतीनं निभावतात. एखाद दुसरा अपवाद जर वगळला, कारण काही स्वार्थासाठी करणारे पण आहेत. आम्ही जे वैयक्तिक काम करतोय ते निस्वार्थपणे करतोय. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं आम्हाला पण आमच्याकडनं पण ग्राहक काही अपेक्षा ठेवतात आणि आम्ही ती पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो आणि आमची भूमिका ही महत्त्वाचीच राहणार आहे. आता शेवटचा प्रश्न ह्यातला असा आहे, की बाबा जी मुलं आहेत, जी मुली आहेत, ज्यांचं लग्न झालेलं नाही किंवा लग्न जुळवाजुळवी चालू आहे, ह्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सध्या जे आता आमच्याकडे डेटा येतोय, म्हणजे मुलींचे बायोडाटे असतील किंवा मुलांचे बायोडाटे असतील. तर या सर्वांनीच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की जोडा शोभणं सगळ्यात महत्त्वाचं. मुलगा आणि मुलगी हे एकमेकांना समरूप असावेत. सगळ्यात पहिली गोष्ट. शिक्षण हा इथं फार मोठा फॅक्टर नाही आहे. शिक्षण कमी असलं म्हणजे त्याला बुद्धिमत्ता तेवढी कमी असते असं होत नाही. कारण शिक्षण हे तुमच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असतं. ज्याला बँकिंग क्षेत्र चांगलं येतं, त्याला इंजिनिअरची आवश्यकता नाही आहे. मग म्हणून तो इंजिनिअर नाही म्हणून आता माझ्याकडे एक उदाहरण म्हणून फक्त तुम्हाला सांगतो. तुमच्या लक्षात येईल, की बाबा नेमकं काय केलं पाहिजे. माझ्याकडे एक 4-5 वर्षापूर्वी एक 94चं बायोडाटा होता मुलाचा. मुलगा मुंबईमध्ये स्वतःचे 3 फ्लॅट, एकटाच मुलगा. गावाकडे 4 एकर जमीन. पण त्याचं शिक्षण BSc आणि पुढं IT असं त्या बायोडाट्यावर लिहिलेलं.
मग पॅकेज त्याला त्यावेळेला 12,00,000चं होतं. म्हणजे 4 वर्षापूर्वी आता त्याचं लग्न झालं. त्यावेळेला त्याला 12,00,000चं पॅकेज त्यावेळेला होतं. मग त्याची माझ्याकडे नोंद झाली. मग मी जे इंजिनिअर मुली आहेत, ज्या बी कॉम्प्युटर झालेल्या किंवा बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालेल्या किंवा बी इलेक्ट्रिकल झालेल्या मुली, चांगल्या-चांगल्या त्यांच्या भागातल्या नातेसंबंध जुळणाऱ्या अशा मी मुलींच्या पालकांना कॉल करायचो. कॉल केल्यानंतर बायोडाटा मी पाठवायचो. मी त्यांना सांगायचो, मुलाचे मुंबईमध्ये 3 फ्लॅट आहेत, एकटाच मुलगा आहे. बी-एस-सी आय-टी झालाय, 12,00,000चं त्याला पॅकेज आहे. असं ज्यावेळेला मी मुलींच्या पालकांना सांगायचो, बायोडाटा ते घ्यायचे मागवून आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मला ते उत्तर एवढेच द्यायचे, की मुलाची डिग्री नाहीये. मग मी कन्फ्यूज व्हायचो. अहो 12,00,000चं पॅकेज आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत. तो बी-एस-सी आहे. आता बी-एस-सी ही तर डिग्रीच आहे ना. पुढे त्यानं कुठलातरी आय-टी मधला कोर्स केला असेल, पण किमान तुम्ही हे विचारा तरी, की बाबा तुझा नेमका कोर्स झालाय कुठला, की तुला एवढं 12,00,000चं पॅकेज मिळतंय. तर मुलीच्या पालकांचं मला स्पष्ट असं होतं, की मुलगी म्हणते, की मुलाला डिग्री नाहीये. म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअर ही डिग्री आवश्यक आहे, मुलींच्या संदर्भामध्ये. मग हे कितपत योग्य आहे? मग याच्या संदर्भात मुलींच्या पालकांनी आणि मुलींनी सुद्धा या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आज त्या पोराला 34 लाख रुपयाचं पॅकेज आहे आणि तो वेल सेटल आहे. लग्न झालं त्याचं, त्याला मुलगी पण चांगली मिळाली, तो भाग वेगळा. आणि विशेष म्हणजे आता इथं झालं काय बघा, की त्या मुलानं अशा पद्धतीनं अडचणी येत असल्यामुळं त्यानं शुद्ध बी-कॉम झालेली मुलगी, जी उत्तम गृहिणी आहे, अशी मुलगी त्यानं केली. बरोबर. तर सांगण्याचा उद्देश काय, की तुम्ही मुलगा हा सहजीवनासाठी किंवा मुलगी ही आपल्याला सहजीवनासाठी लागणार आहे. आज तुम्ही 4 पैसे मिळवताय, तर ते पैसे तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी उपलब्ध व्हावेत, तुमचं पुढचं आयुष्य चांगलं जावं यासाठी. तर ह्याच्यासाठी तुमची डिग्री फारशी महत्त्वाची नाही. तुम्हाला तुमचा जोडीदार तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणारा असावा आणि याकडे जर तुम्ही लक्ष दिलं, तर तुम्हाला शेतकरीसुद्धा मुलगा अतिशय चांगला. आता ह्या विचार करण्यासारख्या आता हे तुम्ही कितपत त्या गोष्टी मनावर घेताय आणि करताय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.